कोल्हापूरमध्ये असं एक ठिकाण आहे जिथे मंदिर आहे, इतिहास आहे आणि ॲडव्हेंचर पण आहे. मी आणि माझे फ्रेंड्स मोरजाई पठार एक्सप्लोर करायला निघालो. हे ठिकाण गगनबावडामध्ये बोरबेट या गावात आहे. कोल्हापूरपासून फक्त 60 किलोमीटर अंतरावर. इथे आल्यानंतर स्पॉटपर्यंत जायला खूप साऱ्या पायऱ्या चढून जावं लागते, पण आम्ही ठरवलं जंगलातून ऑफ रोड कार नेत जायचं. थोड्याच वेळात आम्ही पठारवर पोहोचलो आणि समोर पसरलेला निसर्ग पाहून खरंच सगळा थकवा गेला. इथे मोरजाई देवीचं मंदिर आहे. मोरजाई देवी ही कोल्हापूर परिसरातील ग्रामदैवत म्हणून ओळखली जाते. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे दगडात कोरलेलं पण मजबूत बांधकाम. हे दगडी खांब आणि कोरीव काम पाहिलं की त्या काळातली शिल्पकला कळते. ही आहे देवीची सुंदर मूर्ती, शांत पण शक्तीने भरलेली. दर्शन घेऊन बाहेर आलो तेव्हा लक्षात आलं इथे फक्त मंदिर नाही तर दगडात कोरलेली एक कथा आहे. आजही लोक उघड्या पायांनी दर्शनाला येतात. रस्ता धुळीचा असला तरी श्रद्धा तितकीच स्वच्छ आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक छोटी गुफा आहे. स्थानिक लोक सांगतात इथे पूर्वी साधना केली जात असावी. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहून आम्ही निघालो सनसेट पॉइंटला. हे जे दिसत आहे हे इच्छास्फूर्तीचे पत्रिक आहेत. सूर्य मावळताना मोरजाई पठार अजूनच शांत आणि सुंदर दिसतो. इतिहास, निसर्ग आणि ॲडव्हेंचर एकत्र अनुभवायचा असेल तर मोरजाई पठार नक्की व्हिजिट करा आणि व्लॉग आवडला असेल तर फॉलो करा.